दरम्यान शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करताना नेमके कोणते निकष लावले जाणार आहेत, तसंच या निर्णयामध्ये सुकाणू समितीला कितपत स्थान देण्यात आले, या संदर्भात राजू शेट्टींनी काय माहिती दिली आहे तीही पाहूया। जो शेतकरी जे शेतीवर अवलंबून आहे त्याला या कर्जाच्या धोक्यातून बाहेर काढलं पाहिजे, याबद्दल आम्ही ठाम भूमिका घेतली आणि हे निकष ठरवण्यासाठी खऱ्या शेतकऱ्याला लाभ, कारण हा पैसा बँकेमध्ये सरकार जे काही देणार आहे किंवा काय करणार आहे त्यात अनावश्यक लोक घुसू नयेत, गैरफायदा या कर्जाचा होऊ नये म्हणून निकष ठरवण्यासाठी जी समिती आहे त्याच्यामध्ये आमचे प्रतिनिधी असतील, शासकीय अधिकारी असतील, त्यातून आम्ही हा निर्णय घेऊ असं सरकारनं म्हटल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिली आहे। कारण आम्ही कधीही समर्थन करणार नाही की शेतकऱ्याच्या नावाखाली ज्यांच्या नावावर केवळ जमीन आहे अशा बिगर शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असं आम्ही त्याचं कधीही शेतकरी नेते म्हणून समर्थन करणार नाही। ही दृश्य आहेत बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते या आनंदाचं सेलिब्रेशन करत असतानाची। बच्चू कडू यांनी खरं तर म्हटलं होतं की मागण्या मान्य झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू, परंतु आजच्या बैठकीनंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं राज्यभरामध्ये सुतळी बॉम्ब आणि फटाके फोडून आम्ही स्वागत करू।